हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, जांभळ्या हृदयाची वनस्पती किंवा जांभळ्या झाडाची पाने आणि जांभळी गुलाबी फुले असलेलं हे एक प्लांट। हे प्लांट वाढण्यास अतिशय सोपं आहे आणि या प्लांटची ग्राउंड कव्हर प्लांट म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे। हे प्लांट अगदी इझिली कटिंग थ्रू ग्रो होत असते। फक्त रोपाच्या कोणत्याही भागातून हे कटिंग जर कट करून आणला आणि जोपर्यंत मुळं येत नाही तोपर्यंत जर आपण याला पाण्यात ठेवलं तर खूप छान प्रकारे हे ग्रो होत असतं आणि पाण्यात याला खूप छान प्रकारे मुळा देखील येत असतात। मुळा आल्यानंतर आपण याला पाण्यामधून मातीमध्ये नंतर ट्रान्सफर देखील करू शकतो। सो मी या ठिकाणी 2 ते 3 कटिंग आणलेल्या होत्या आणि त्यातील एक कटिंग मी एक बॅकअप असायला हवा म्हणून मी पाण्यातच ग्रो करणार होती आणि उर्वरित ज्या कटिंग्स होत्या त्या मला मातीमध्ये रिपोर्टिंग करून घ्यायच्या होत्या। सो रिपोर्टिंग करताना आपल्याला सर्वात प्रथम जी गोष्ट लागत असते ती म्हणजे जे प्लास्टिक कंटेनर असतं की आपण ज्यामध्ये रोप लावणार असतो ते, आणि सेकंड म्हणजे माती। झाड मिळाल्याचा एक आनंद तर असतो, कटिंगचाही आनंद असतो, पण लावायचं कशात हा एक मोठा प्रश्न आपल्या पुढे राहत असतो। आणि जर तुम्ही एकाच वेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलं, पॉटिंग मिक्सचरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ऍड करायच्या असतात या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो त्याप्रमाणे जर तुम्ही वेल ड्रेन सॉइल मिक्सचर तयार करून घेतलं हाय क्वालिटीचं, सो तुम्हाला रोपं लावताना प्रत्येक वेळेस ह्या सर्व गोष्टी ऍड करायची गरज नसते। तुम्ही 8 ते 10 कुंडींचं पॉटिंग मिक्सचर एकाच वेळेस तयार करून ठेवा आणि मग जशा कटिंग्स आपल्याला मिळत जातात तशा आपण अगदी इझिली यांना मातीमध्ये ट्रान्सफर करत जात असतो। प्रत्येक वेळेस प्लांट रिपोर्टिंग करत असताना माती तयार करण्यात आपला बराच असा वेळ खर्च होत असतो। शिवाय बागकाम म्हटलं म्हणजे त्यात माती आणि त्यामध्ये थोडासा आणखी वर्कलोड वाढत असतो। सो तो देखील आपला जर एकदाच पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलं तर तो देखील वाचत असतो। या ठिकाणी मी जी माती होती त्यामध्ये कोकोपीट नंतर शेणखत वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व व्यवस्थित मिक्सचर करून घेतलेल्या होत्या। एकंदरीतच काय की सध्या ट्रेंडमध्ये रेडी टू ईटचे जसे पॅकेट्स मार्केटमध्ये येत असतात तसेच आपण रेडी टू पॉट असा बॅकअप आपल्याजवळ ठेवायला हवा। सो वेल पॉटिंग मिक्सचर आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं होतं आणि ते मिक्सचर मी अशा प्रकारे कुंडीमध्ये टाकून घेत होती। ज्या प्रकारे आपण पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलो आणि त्यासाठी एक्स्ट्रा जसं ठेवून घेतो त्याचप्रमाणे एक कटिंग नेहमी पाण्यामध्ये देखील ठेवा, म्हणजे आपल्याकडे नेहमी बॅकअपसाठी एक प्लांट कटिंग पाण्यात जर असली तर एक आपल्याकडे बेस्ट असा ऑप्शन हा प्लांटचा होत असतो। या प्लांटला पाण्याचा निचरा होणारी माती आवडत असते। सो यासाठी हाय क्वालिटी पॉटिंग मिक्सचर मी या ठिकाणी वापरून घेतलेलं होतं, जे जास्तीचं पाणी रिमूव्ह करते आणि निचरा वाढवण्यासाठी या मिक्सचरमध्ये तुम्ही परलाइट किंवा वाळूचा देखील वापर करू शकतात। या कटिंग्स जवळपास 5 ते 6 दिवस पाण्यामध्ये होत्या आणि त्याला छान प्रकारे बारीक बारीक अशी मुळं आलेली होती। कॅमेरामध्ये ते एवढं बारीक कॅप्चर झालं आहे की नाही मला तरी नाही वाटत, पण छान अशी त्याला बारीक मुळं देखील यायला लागली होती। सो ही जी प्लांट आहे ना, ही स्टडी प्लांट आहे, ती अगदी इझिली ग्रो होत असते। याचे जे स्टेम्स असतात यामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण असतं, त्यामुळे या प्लांट्सला भरपूर म्हणजे ओव्हर वॉटरिंग देखील आवडत नसते, त्याने देखील हे प्लांट्स लवकर खराब होत असतं। मातीत प्लांट लावल्यानंतर याला लवकरात लवकर म्हणजे 1 ते 2 वर्षांनी याची आपण रिपॉटिंग करू शकतो किंवा जेव्हा प्लांट सध्याच्या कंटेनरच्या बाहेर ज्यावेळेस वाढायला लागते तेव्हा याचं रिपॉटिंग करणं आवश्यक असतं। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल मिक्सचर घेऊन घेतलेलं होतं आणि जी खालची पानं होती ती मी या ठिकाणी रिमूव्ह करून घेत होती, म्हणजे त्या ठिकाणीचा जो नोट्स पार्ट्स होता तो मी त्या ठिकाणी रिकामा करून घेतला होता। तेथून त्या प्लांटची नवीन ग्रोथ होण्यात देखील मदत होणार होती। सो कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेस तुम्ही कटिंग ग्रो करत असतात सो नेहमी खालच्या स्टेम पासून 1 ते 2 जे नोट्स एरिया असतात त्यातील पाणी रिमूव्ह करून घ्या। आणि या ठिकाणी मी फंगीसाइडचा यूज करून घेत होती। जर तुमच्याकडे रूट हार्मोन असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात किंवा दालचिनी पावडरचा देखील ॲज अ रूट हार्मोन म्हणून देखील वापर करू शकता किंवा हळद देखील यूज करू शकता। सो या ठिकाणी माझ्याकडे फंगीसाइड होतं, सो मी तिचाच वापर या ठिकाणी
ॲज अ रूट हार्मोन म्हणून करून घेतलेला होता, जेणेकरून याची जी मुळं आहेत ती खराब होणार नाही. शक्यतोवर ही कटिंग लवकर खराब होत नसते, पण ॲज अ सेफ्टी म्हणून मी या ठिकाणी फंगीसाईड यूज करून घेत होती. सो अशा प्रकारे खालचे 2 ते 3 पानं रिमूव्ह करून घ्यायचे आणि नंतर व्यवस्थित मातीमध्ये खोलपर्यंत याला आत प्रेस करून घ्यायचे आणि आजूबाजूची माती देखील व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घ्यायची. आता वेळ येते की या प्लांट्सला खतं द्यायची किंवा नाही. या प्लांट्सला उन्हाळ्यात महिन्यातून एकदा संतुलित आणि पाण्यात विरघळणारे खत द्यायला हवं. मात्र हिवाळ्यामध्ये म्हटलं कुठल्याही प्रकारचे खत देणे याला टाळा. सो पाण्यात विरघळणाऱ्या खतांमध्ये बरेच असे खत आहे ज्यामध्ये NPK देखील येत असतं आणि किंवा जर तुम्हाला घरगुती खत द्यायचं असेल तर तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी देऊ शकतात किंवा बनाना लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतात किंवा जे आपण फळांच्या साली असतो त्यांना वाळवून त्यापासून जे पावडर तयार केलेलं असतं सो त्याचं देखील तुम्ही लिक्विड फर्टिलायझर या प्लांट्सला देऊ शकतात. फळांच्या साली वाळवून त्यांपासून खत कसे करावे या रिगार्डिंगचे बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत किंवा मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील तुमच्याशी शेअर करेन. सो नक्की ते व्हिडिओ देखील बघा, जेणेकरून तुम्हाला देखील अशा प्रकारे होममेड फर्टिलायझर बनवण्यासाठी मदत होईल. सो मंडळी, आपण खतांचं बघितल्यानंतर वेळ येत असते ती म्हणजे कीटक आणि रोग. या प्लांट्सवर कीटक येतात किंवा नाही. सो या प्लांटला देखील स्पायडर माइट्स किंवा मेलीबग सारख्या जनरली कीटकांचा प्रादुर्भाव या प्लांटवर होऊ शकतो. सो अशा वेळेस या प्लांटला घरगुती उपाय म्हणजे आपण सोप लिक्विड सोल्युशन किंवा हँडवॉश लिक्विड सोल्युशन जे असतं किंवा जर तुमच्याकडे नीम ऑइल असेल तर त्याचा देखील तुम्ही यावर स्प्रे करू शकता. सो अशा प्रकारे आपण घरगुती लिक्विड स्प्रेने देखील यावर असलेला कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव नक्कीच कमी करू शकतो. त्यानंतर वेळ येते ती या प्लांट्सला किती प्रमाणात ते पाणी द्यावे. या प्लांटला पूर्णपणे पाणी द्यावे. पुन्हा पाणी देण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण डीप फिंगर मेथडचा वापर करावा. म्हणजेच पाणी देण्यापूर्वी मातीचा वरचा थर हा 1 ते 2 इंच कोरडा आहे किंवा नाही हे आपण नेहमी फिंगरने चेक करून पहा. जास्त पाणी देणे या प्लांटला टाळा, कारण यामुळे याची जी रूट्स असतात ती कुजतात आणि यामुळे यावर समस्या तयार होत असतात. तसंच जर आपण सीझन वाईज यांना पाणी दिले तर रूट खराब होण्याची जी समस्या आहे ती याला मात्र कधीही येत नसते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी कटिंग ज्या होत्या त्या मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे ग्रो करून घेतलेल्या होत्या आणि जे साईडचं प्लास्टिकचं कंटेनर दिसत आहे यामध्ये देखील मी जवळपास 3 ते 4 महिन्यापूर्वी ही एक कटिंग लावून घेतलेली होती. पण मात्र हिची जी ग्रोथ आहे ना ती खूप स्लो होत होती. सो मला या ठिकाणी छान प्रकारे पुन्हा कटिंग मिळाल्या होत्या. सो मी बॅकअपसाठी पुन्हा एका नवीन कटिंग्स यामध्ये ऍड करून घेतलेल्या होत्या. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि यासोबत मी या व्हिडिओमध्ये या प्लांटविषयी सांगितले माहिती जर तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा कुठलाही गार्डनिंग रिलेटेडचा मराठीतला व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग विषयीचे जे व्हिडिओ असतात मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही देखील अशा प्रकारे छान छान जर कटिंग्स मिळालं तर नक्की ग्रो करा आणि तुमचं बाल्कनी गार्डन किंवा घराची शोभा वाढवण्यासाठी थोडीशी हातभार मात्र हे प्लांट्स नक्की लावतील. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय.